श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला अतिशय दुर्मिळ मंत्र सांगणार आहे स्वामी समर्थांचा. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकल्यास तुमच्या घरामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होईल. तुमचं घर धनधान्यांनी संपत्तीने भरून जाईल. तर मंडळी, स्वामींचे प्रत्येक मंत्र हे अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहेत. ते आपल्या आयुष्यातील संकटांना दूर करण्यास बरीच मदत करतात. स्वामी भक्ती आपण केली तर आपले जीवनच बदलून जाते. एक नवीन स्वर्ग आपल्याला सापडतो स्वामी समर्थांच्या भक्तीने. तर मंडळी, गुरुशिवाय जीवनामध्ये काही अर्थ नाही. गुरु तर हवाच. स्वामी समर्थांसारखा गुरु जर आपल्याला लाभले तर आपण अत्यंत भाग्यवंत आहोत असे समजावे मंडळी. आणि जेव्हा गुरु आणि भक्ताचे नाते एका पलीकडे जाते, एका हद्दच्या पलीकडे जाते, जेव्हा गुरु आणि भक्त एकरूप होतात त्यावेळेस जे त्यांचं कनेक्शन बनतं ते अतिशय घट्ट बनतं. आणि त्या कनेक्शनमधून मग त्यांना स्वामी आपल्या स्वप्नात येऊ शकतात किंवा स्वप्नात ते आपल्या प्रवेश करू शकतात. कारण ती भक्ती इतकी दांडगी झालेली असते, इतकी घट्ट झालेली असते की स्वामी आपल्याला प्रसन्न झालेले असतात. आपले जीवनभर स्वामी असतात आणि ते मग स्वप्नात येऊन आपल्याला अनेक प्रकारची मदत करतात. तर आपण पाहूया की स्वामी स्वप्नात येणे म्हणजे काय आणि वेगवेगळ्या पद्धतीत येणे म्हणजे काय संकेत देतात ते आपण आज इथे पाहूया. तर समजा स्वामी जर आपल्या स्वप्नात आले तर आपण स्वतःला पहिल्यांदा तर खूप भाग्यवंत समजावे. आपण एका योग्य मार्गावर आपली भक्ती चालली आहे असे तर पहिल्यांदा समजावे. त्याच्यानंतर जर स्वामी आपल्या स्वप्नामध्ये जर खूपच आनंदी असतील आणि हसरा चेहरा असेल तर असे समजावे की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत आणि आपल्या जीवनामध्ये पुढे इतके चांगले होणार आहे, चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि आपली आता दुःख संपली आहेत आणि आपल्या दुःखाचा हा शेवटचा दिवस आहे असं समजायला हरकत नाही. तर मंडळी, नंतर जर स्वामी स्वप्नामध्ये रागवलेला चेहरा असेल आणि रागाने वगैरे भाव असेल चेहऱ्यावर तर असे समजावे की आपण कुठेतरी आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना चुकतोय किंवा आपण मार्ग भरकटतोय. आपण एखाद्या वेगळ्या मार्गावर चाललोय जो की तो आपला मार्ग नाही आहे, जो स्वामींनी समजवलेला आहे तो मार्ग नाही आहे. किंवा आपण कोणाचे तरी मन दुखवत आहे, कोणाला तरी आपण त्रास देत आहे, कोणतरी आपल्यामुळे हर्ट होत आहे आणि त्यामुळे स्वामी रागवले आहेत. तर आत्मपरीक्षण करून या आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये बदल करणं योग्य आहे. तर मंडळी, पुढचा जो संकेत आहे तर स्वामी स्वप्नात आल्यानंतर आपल्याला काहीतरी देतात, नैवेद्य देतात, फूल देतात किंवा एखादी वस्तू देतात. तर असं समजावं की स्वामी आपल्याला आता येत्या आगामी काळामध्ये काहीतरी चमत्कारिक देणार आहेत किंवा चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडवणार आहेत. आपल्याला जे हवं आहे ते देणार आहेत. आपण जी मनामध्ये खूप वर्षानुवर्षे एखादी इच्छा बाळगलेली आहे आणि ती तुम्हाला मनापासून वाटत असते की ही इच्छा माझी एकदा पूर्ण व्हावी आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वामी आपल्या स्वप्नात आपल्याला काहीतरी देत असतात. त्याच्यानंतरचा जो संकेत आहे तो आहे की स्वामी स्वप्नामध्ये काहीतरी आपल्याशी बोलत आहेत. तर ते बोलत काय आहेत की तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जी संकटे आहेत आणि त्याला तुम्ही सध्या फेस करताय त्याच्याबद्दल एखादं उत्तर, त्याच्यातला एखादा तोडगा तुम्हाला ते सांगत आहेत. त्यामुळे ते काय सांगत आहेत त्यांच्या शब्दाकडे नीट बारकाईने लक्ष देऊन तुम्ही ते संकट सोडवण्याचा प्रयत्न करावा. स्वामी वेळोवेळी पावलोपावली आपल्याला मदत करत असतात. आपण जर खराब भक्ती केली, मनापासून भक्ती केली तर स्वामी आपल्याला संकटातूनही बाहेर काढतात आणि धनाची प्रचंड आपल्याकडे आगमन होते, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आणि हे सत्य आहे. फक्त भक्ती ही निस्वार्थ आणि खरी हवी. तर मंडळी, आम्ही जो आता तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो तुम्ही संपूर्ण ऐकावा. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये धनधान्य प्रचंड प्रमाणात येईल आणि सुख समृद्धीही येईल. तरी तो मंत्र असा आहे. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. मम गृहे
सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु।